आई मुलाच्या लग्नाच्या काळजीनं चिंताग्रस्त झालेली आई आज आली आहे पोलीस स्टेशन मध्ये. चला बघूया इथे तरी तिची डाळ शिजतीये का ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. साहेब ऐका मी साहेब ऐका मस्तीला आलोय सोयले. साहेब ऐका काय ऐका साहेब मस्तीला आलेस कले हा नाही हो साहेब काय नाही ऐका काहीतरी गैरसमज झालाय तुमचा. कसला गैरसमज? सरळ सरळ लगा बाईचं मंगळसूत्र चोरलंयस आणि गैरसमज झालाय होय? नाही हो नाही मी ते मंगळसूत्र नाही चोरलो. मग मी त्या बाईला कमेंट करायला गेलो होतो. तू बाईला कमेंट देत होतास? हा. कोण आहेस तू? जज आहेस? हा का ती बाई रियालिटी शोची कंटेस्टंट आहे? कोण आहेस? कोण? प्रसाद ओक आहेस तू? छान. जमतं का असं तुला? जमतं असं? नाही. कोण आहेस मग तू? नाही साहेब मी खरं सांगतो. देऊ का तुझ्या कूलिंग मीटरवर देऊ का एक फटका? साहेब साहेब ऐका ना आमचं करून घ्या ना साहेब. साहेब थांबा ना तुम्ही जरा. काय चाललंय? त्रास होतोय हो. काय चाललंय? थांबा जरा तुम्ही. बोल. मला काही संबंध नाही हो. कर संबंध नाही तुझा? नाही ते कुठे मी कुठे. शानपणा करतेस? साहेब ऐका ना साहेब 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 ऐका ना आमचं करून घ्या ना हो. काय तुमचं करायचं? कंप्लेंट पाकिट हरवलंय माझ्या मुलाचं. हरवलं नाहीये आई, चोरीला गेलंय. चोरीला गेलंय पाकिट. ते कंप्लेंट लिहून घ्या ना आम्हाला. जाऊ दे त्रास होतोय हो. कुठे ठेवलं होतं पाकिट? इथे. तुझ्या बापाने इथं ठेवलं होतं पाकिट? इथं ठेवलं चोरणार नाही तर काय मग? इथं इकडच्या खिशात ठेवायचं पुढे पाकिट कवा बन. कळलं का? बसा जरा तुम्ही बसा. कंप्लेंट करू शकतोय ना मी? हा करा तुम्ही. बसा जरा बसा. वरिष्ठ येतील मग त्यांना सांगा काय ते कंप्लेंट. आमची सोसायटीची मीटिंग आहे तर आम्हाला करून घ्या मग आम्ही जातो ना. माझं काय इथं काय करतोय मी? नाही साहेब सॉरी मला माहित कल्पना आहे. थोडं घाई करू शकतो. बसा इथं. वरिष्ठ येतील मग काय ते बघू. हा साहेब ऐका साहेब काही संबंध नाही. खरं सांगतो मी नुसतं साहेब असू दे. काय बोलला का? कुठं काय जावा? अहो कशासाठी मारता इतका वेळ? बोलला का? नाही तसं नाही काय बोलला अजून तू. काय खेळत बसलाय तुम्ही त्याच्याशी? एक काम करा विराज जगतापांकडे पाठवा यांना. ते 3rd डिग्री देतील. हे सगळे बोलतील. नाही मी याला लय बेकार माणूस आहे तो. अच्छा ही केस मला रोज पाहिजे. माने माने लाईन मार लाईन मार लाईन मार. कोणा काय लाईन? लाईन मार. छान आहे गोडे. आई इन्स्पेक्टर आहेत त्या. पण तरी स्त्री आहेत त्या. लाईन मार. आई पोलीस स्टेशन मध्ये आहोत आपण. थांब जरा आई. मग काय झालं? आपण गरजू आहोत ना. असं काही नसतं. हे बघ मुळात ना आपली पवित्र नजर असेल ना तर कुठल्याही जागी मुलींना बघितलं तर चालतं. मंदिर असो पोलीस स्टेशन असो काहीही असो. 1000 वेळा सांगितलंय मी तुला. बाबांच्या डायऱ्यांची वाक्य मला सांगत जाऊ नकोस. त्यांनी त्यांच्या कॉलेजच्या वेळेला त्यांच्या सोयीसाठी लिहून ठेवली आहेत ती. पण मग हे बाबांकडनं काहीतरी शिक. अजूनही बाहेर गेलो ना आम्ही दोघं तरी सांगावं लागतं त्यांना. बास नजर बास आता हो. मग चुकीचं आहे ना हे. अरे कभी तो येडा बन के पेडा खानो. खबरी आहेस? आई आहेस ना? तसं बोल ना आई. येडा बिन की पेडा खाऊन गप्प. या तुम्ही. हा हा का आज पटवून दाखवलंस तर तुला पावभाजी दिली समज. गप गे. नमस्कार मी सासू. आई 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 मी आई ईशा मी. आणि हा माझा मुलगा ओंकार राऊत. छान आहे देखणा आहे. अविवाहित आहे. मुंबईत घर आहे. गावाला जमीन आहे. फार छान इंजिनियर आहे. छान छान सगळं येतं त्याला. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या सगळ्या इन्फॉर्मेशनचं मी काय करू? ऍब्सोल्युटली काही करू शकत नाही. काहीच नाही. म्हणजे आय एम सो सॉरी.
कंप्लेंट काय आहे? लग्नच होत नाही हो याचं. ही कंप्लेंट आहे? हो तर हे बघा, मला सांगा, एक साधारणपणे मुलांनी मुलगी समोर आल्यावर काय करावं? लाईन मारावं, प्रपोज करावं, सोडून द्यावं, विषय संपला. पण काही आई आई आईनच परत नाही, लग्न होत नाही त्याचं. काहीच मला त्रास होतो काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. नातेवाईक मला फोन करतो. ठीक आहे ना, थांब थांब थांबा थांब. थांबा तुला नाही उत्तर द्यावं लागत, मला उत्तर. ये ये इथे ये. थांबा हो, थांबा हो. जरा. ती जरा घा- सगळं ठीक आहे. हो हो हो. तुम्ही काहीच नाही करू शकत. मला माहितीये, घाबरली आहे ती थोडी. पोलीस स्टेशन बघून थोडी अशी बावरली आहे, त्यामुळे ती अशी बडबड 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 बडबड. पण काहीच टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्या सेवेसाठीच आहोत. हो. तुम्हाला नाही 3rd डिग्री मिळणार. आई गप्प गप्प राहा. डोळा मार, काय डोळा मार, नाही डोळा मार. डोळा मार, डोळा नाही मार. डोळा मार. कंप्लेंट काय आहे? हा माझा डोळा मारलाय. माझं पाकिट मारलंय. मारणारच माझं ना, पाकीट मारलंय. मारणारच ना. माझं म्हणणं आहे की सॉरी माझं म्हणणं आहे की वयात वेळेत लग्न नाही झालं ना तर मग मन भिरभिरतं. मग त्यामुळे कोण कुठून काय काढेल ना आपलं कळत नाही, मग ते प्रॉब्लेम होतो. तुमचं लग्न झालंय? नाही झालेलं पण यांना काय होतंय? काय नाही, ते घाबरली आहे जरा. शांत रिलॅक्स. हो, हो. पोलीस स्टेशन आहे, मला मान्य आहे. आई आई कंट्रोल कर. हा आई कंट्रोल. लग्न कंट्रोल. हे बघा काय होतं माहितीये, वेळेत वयात लग्न नाही झालं ना प्रॉब्लेम होतात. मग तुमचं पण पाकिट जाऊ शकतं ना. माझं लग्न- पाकीट का जाईल? वयात लग्न नाही झालं की पाकिट जातं, मग ह्याचं पण गेलं ना. तुम्ही काय बोलताय? तुमचं लग्न करून टाकायला पाहिजे मग. काय संबंध आहे त्याचा? Correct. हा, लग्नाचा पाकिटाचा काय संबंध आहे? म्हणजे बायकोनं काय पाकिटाच्या खिशात हात टाकून माग मग फिरायचं होय ना? माने माने काय होत नसतंय त्याचं. मॅडम, खरंच काय होत नाही. बायकोनं किती बी हात ठेवू द्या, शेवटी चोर असतो की नाही, चोर चोरतोच. बरोबर पाकिट सवाल काय प्रश्नच नाही. माझं पाकिट चोरलं होतं अहो. तुम्हाला सांगतो, उघडलं चोरानं, फोटो बघितला, परत आणून दिलं मला. नेक्स्ट टाइम मी तुमचाच फोटो माझ्या पाकिटात ठेवतो. मला पण पाकिट. हाच प्रॉब्लेम आहे तुझा, हाच प्रॉब्लेम आहे, म्हणून तुझं काही होत नाहीये रे सोन्या. हा दाढी मिशीवाला हवालदार ह्याचा फोटो ठेवण्यापेक्षा या चिकण्या इन्स्पेक्टरचा ठेव ना. काय बोलताय? छान आहे ती. इन्स्पेक्टर आहे मी, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आहात. मी मी गोडीने बोलतीये तर नाही, छान आहात तुम्ही, एवढंच हो, हो, म्हणते हो, मी. मी छान आहे, सगळं ठीक आहे. आणि तुमचं काय माने? काय? 50 वेळा ही गोष्ट सांगून झाली, माझं पाकीट चोरीला गेलं, चोरीला गेलं. काय गरज ती आहे काय होतं? याच्यासाठी आहात तुम्ही इथे? नाही मॅम, तसं नाही. ती पाकिटवाला कोण आलं की मला ते आठवतं नॉस्टॅल्जिक होतं तुम्ही. हसण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही ज्या कामासाठी आहात ते करायची. कंप्लेंट लिहून घ्या, चला. कंप्लेंट तुमची. हा, पाकिट चोरीला गेलं, बरोबर. हा. पाकीट. कुठे कुठे चोरीला गेलं पाकिट? कुर्ल्याला चोरीला गेला माझा बरं. पाकीट. कुर्ला स्टेशनला. कुर्ला स्टेशनला चोरीला गेलं. कुर्ल्यातच जाणार की हो. हो हो. कुर्ल्याच्या पोलीस स्टेशनात आल्या पण लोक कुर्ल्याला जाणार. माने लिहा, हा लिहा. हा कुर्ल्याला माझं पाकिट गेलं होतं. कुर्ल्याला पाकिट गेलं. काळजी घ्यायची ना, पाकिट सांभाळून ठेवायचं. नाही ना काळजी घेता येत त्याला. म्हणजे हे बघा, हा लहान होता तेव्हा मी काळजी घ्यायची आई म्हणून, मग कसं लहानपणी घेऊ शकतो, पण तरुण झाल्यानंतर कुणीतरी काळजी घेणारं हवं ना. त्यामुळे ते नाहीये त्याच्या आयुष्यात, म्हणून प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, तुम्ही सांगा त्याला काळजी घ्यायला. आई तुम्ही सांग ना, तू पोलिसांना घाबरून तरी काळजी घेईल. तुम्ही सांगा त्याला काळजी आई घ्यायला. आई चौथीत आहे का मी? पोलिसांना सांग घाबरवायला. नाही नाही, ठीक आहे. नाही, सांगा ना त्याला काळजी घ्यायला, सांगा ना. इट्स ओके. हे आईचा ओंकार राऊत. ओंकार राऊत, येस. प्लीज तुम्ही काळजी घ्या, तुमची आई खूप काळजी करते. पाकिट सांभाळा, आईला असं टेन्शन देऊ नका. नाही. ठीक आहे, झालं. नाही, एकदा सांगून नाही ऐकत ना तो. त्याला रोज रोज सारखं सारखं सांगावं लागतं. तुम्ही एक काम करता का, तुम्ही लग्न कराल का त्याच्याशी? काय आई लग्न? हा, समजवण्यासाठी मी लग्न करू यांच्याशी? चांगला मुलगा आहे. ए सोन्या, ऐक ना बाळा, एक खूप मिनिट. चांगला आहे तो. हो, इंजिनियर आहे, ताई, तो ताई. इंजिनियर आहे. ऐक माझं. आणि मुंबईत घर पण आहे, गावाला जमीन आहे, किती काय काय हवं तुला. आणि मी गॅरंटी देते, नाकासमोर चालणारा माणूस आहे. डोकं फोडलं, लाईन मार तरी लाईन मारत नाही. खुश होशील तू सोन्याची. सून माझी करतेस का मग? डन, चला डन करूया आपण. नाही हो, नाही 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 का नाही. काय काय नाही हो, मला नाही लग्न करायचं तुमच्याशी. नाही. चांगलं आहे प्लीज सगळं. प्लीज तुमच्या आईला समजवा. हो हो हो. ऐका की लय फास्ट फास्ट बोलताय, सगळे हात दुखायला लागला माझा.
लिहून वगैरे झालंय तेवढे तर हळूहळू पहिलं काय झालंय सुरुवातीला हे कशाला लिहून घेताय माने अहो, ती काय- तक्रार लिहा तक्रार- हे मला लग्नाला मागणी घालतात ही तक्रार आहे का नाही, नाही. ही तक्रार नाहीच आहे ना हो नाही मुळात. मला माहिती आहे सगळं काय- नाही होत. नाही गप्पा बसा एकच मी तक्रार लिहायला सांगतो आई बस नाही इथे काहीतरी लग्न कर वगैरे नको बरं रिव्हॉल्वर आहे त्यांच्याकडे मग तुझ्याकडे पण नजर आहे तू नजरेने गोळ्या मार ना अखी ओचे गोली कितीही दोह्यासारखं बोललीस ना तरी ती गाणं आहे बॉलिवूडचं गप्प बस खळ्यापडे तिला मला आवडली आहे बंदुकांनी इथे खळ्या काढेल ती माझ्या गप्प राहा जरा. अजून शोभून दिसाल मग. मी तुझ्या मी बोलते तुला जमत नसेल तर मी बोलते ना. नको बोलूस जात ना बस चिडू नकोस ना माझ्यावर. काय चाललंय आय एम सो सॉरी तुम्ही काय बघितलं नाहीत ना एवढंच आहे की मी आईच्या वतीने मी हे हात ठेवून माफी मागतो माफी काय मागतोय हात माग ना वेड्या माठ्या आई हात कापेल ती माझा गप्प कशाला हात कापेल मला ऐकू माझी येतंय खरं तर. सुनबाई हात कशाला कापेल माझा हात न कापणार ना तू बघ कर नको लग्न अहो, मी का करेन लग्न त्याचं होत नाहीये ना सोन्या म्हणून म्हणते ना अहो मी. बट दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम आई गप्प बसा तुम्ही आई म्हणाली आई म्हणाली मीही तुला आईच म्हणतो आई बस तिकडे ऐका हे बघा तुमच्या मुलाचं लग्न होत नाही इज नॉट माय प्रॉब्लेम Yes. त्याचं पाकिट चोरीला गेलं इज अवर प्रॉब्लेम Yes. कारण आम्ही पोलीस आहोत Madam. त्याची आम्ही रीतसर नोंद करून घेतोय की नाही Yes. तक्रार नोंदवून घेतोय Yes. तुम्ही पाकिटाचे डिटेल्स द्या त्यांना पाकिटात काय काय होतं फोन नंबर द्या पाकिट मिळालं की आम्ही कळवू मला चालेल. तुमच्याशी लग्न नाही करायचं मला कुठं माहिती- गेले हा, मला माहिती आहे. नाही करायचं लग्न. अहो, कुठं गेले येस ले रे, बा. कुठं गेले हा? कुठं गेले कोण कुठे गेले ओ कुठं ओय बाई, ओय. कुठं गेले ओय, ओ. हॅलो काय इथं बांबावलं करता इकडे तिकडे इथं बसा गेले कुठे पण इथं बसा कोण पाहिजे तुम्हाला कोण आहे तुम्ही मी हेमंतरावांची बायको आहे डबा घेऊन आले त्यांच्यासाठी लय थकून जाता तो काम करून मोठा दिवाला आला त्याला जसा काय कुठं गेले पण लय थकून जाते बेण्याने चोरी केली आहे लय थकून जाते कुठं आहेत पण ते जगताप बास करा आता पाठवा त्याला इकडे पाठवा कालवा करू नका बरं का ते हे मे करू नका शांत बसा इथं शांत बसा एकदम का बरं पकडलंय पण त्यांना का पकडले म्हणजे त्यानं बाईचं मंगळसूत्र चोरलंय सुरते की मग तुमच्या बायको चुरली वे मॅडम काय यांच्या बायको चुरली वे माझ्या नवऱ्याने यांच्या बायकोचं मंगळसूत्र चुरली वे तुमच्या बायको चुरली वे पोलीस आहे मी तरी पण तुमच्या बायको चुरली वे अहो पण काय पोलिसाच्या बायकोचं चोरलं तरच पोलिसांना मागं जायचं होय अरे पण तू चोर आहे तर चुरणारच ना चोर आहे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे माझं कुकू आहे का पण चोर आहे तर चुरणारच की नाही कशासाठी आलाय ते बोला त्या चोराला पण बायको आहे पण माझ्या पोराला नाहीये चोराला पोराला हे बोलायचं होतं म्हणून हे सगळं घडवलंयस का आई तू गप्प बस जरा काय उपयोग तो एवढा मेकॅनिकल इंजिनियर होऊन काय उपयोग झाला त्या चोराला बायको चोर होणं आता पण वेळ गेली नाहीये चोर होणं तुला लक्षात येत आहे का पोलीस स्टेशन मध्ये बसून तुम्हाला सांगते चोर हो ना वाक्य काय बोलतेस ना लक्षात ठेव बायको जरा. तरी मिळेल तुला चोर गप्प होणं बस मला एम्बॅरेस होतंय तुझ्यामुळे आई माझ्यामुळे हो माझ्यामुळे अजून 5दा बोललीस तरी तुझ्याचमुळे असं काय नाही केलंय रे मी तुझ्यासाठी आणि काय मोठं मागितलंय तुझ्याकडे ए बाळा काय मोठं मागितलं मी याच्याकडे काय मागितलं तू सांग ना याला एक मला याला एक सांगितलं एक सून आण एक ऐका. बायको आण काही चुकीचं बोलले का ऐका ना माझं प्लीज ऐक तुला सून सून म्हणते म्हणून डोक्यावर बसून नाचायचं नाही लाडावून ठेवलंय मी तुला फार ऐकत जा माझं मी बोलायला लागले की मध्ये बोलत जाऊ नकोस तुला किती वेळा सांगितलं मी इन्स्पेक्टर आहे अजिबात नाही सासू आहे ना तुझी मी माझं ऐकायचं आधी मी काय बोलते ते बोला बोला काय नाही केलंय मी ह्याच्यासाठी मी माझ्या एरियातल्या प्रत्येक मुलीची माहिती काढली मी एरियात फिरून मी ती कुठली मुलगी किती वाजता बाहेर जाते हे सगळे डिटेल्स तिचा ॲड्रेस तिचा फोन नंबर ही सगळी माहिती काढून व्हॉट्सअप केली लिस्ट त्याला काय करायचं होतं फक्त इन्फॉर्मेशन वापरायची होती तरी तेही जमलं नाही त्याला अरे काय चकचक करताय थांबा ना जरा भरवायला आलं जेवण भरवा ना काय त्यांना काही बोलू नकोस चोराची असली तरी बायको आहे ती
कुणाची आहे ग? दुसरं लग्न करशील माझ्या पोराशी? अरे मला कोण माहिती? मग काय झालं? माझ्या पोराचं लग्न होत नाहीये ते नाही दिसत आहे का तुम्हाला? आणि तू पण काय ग? मंगळसूत्र चोरतो तो दुसऱ्यांची, तू कशाला त्याची काळजी करतेस? माझ्या मुलाशी कर, इंजिनियर आहे, मुंबईत घर आहे, गावाला जमीन आहे, काय पैसे कमवतो, जॉब करतो, किती चांगला मुलगा आहे. करतेस करतेस तू पण बोल. अरे विचार काय करते? नाही म्हण ना. नाही बा नाही म्हणली ती बंद करा ते इकडे. मी तुम्हाला नाही म्हणले. हो म्हणते आपल्याला त्याला सांभाळ. करायचंय त्यांना करायचंय. ऐका ताई, ऐका ऐका ऐका. हे बघा, आई म्हणतेस ना, मग नाही म्हणू नकोस. ऐका ती नाही तर तू तरी कर. ऐका माझं. तुम्ही काय करता? त्यांची बायको आहे ती. मग काय झालं? तू कोणाची बायको नाही आहेस ना? मी नाही. माझी सूनबाई आहे ना, तू कशी माझी बोलतोस? ऐका माझी. मी किती छान दिसतं बघ. हे बघा, हात ठेव, खांद्यावर हात ठेव. पण ऐका आई, किती छान दिसतायत नाही एकत्र. एक नंबर दिसते ती. पण मॅडम तयार नाही ना आमच्या. मॅडम तयार नाही आमच्या. मी तयार नाहीये, कारण माझं लग्न ऑलरेडी ठरलंय दुसरीकडे. झालं तरी आल्या आल्या सांगत होते विचार म्हणून. आता ठरलं ना? या 20 मिनिटात नाही ठरलेलं आई, आधीच ठरलं असेल ना ते लग्न. वेडी आहेस का जरा? आधीच ठरलंय. ऐका, आपण मोडू शकतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या मुलाचं लग्न लावूया. हा, कराल म्हणजे तुम्ही? मी नाही करणार, पण मी मुलगी शोधेन. आम्ही मिळून मुलगी शोधू तुमच्या मुलासाठी. अहो, चोर शोधा ना. माने बघा, कोणी आहे का आपल्या ओळखीत? अरे चोर शोधा ना. आमच्याकडे पण एक स्थळ आहे ना. या चोरांची स्थळं घेतो या. डन करूया. थांबा जरा. आई काय करतेस तू? एवढं नकोसा झालोय का मी तुला? सतत लग्न मला नाही करायचं लग्न. आई अरे फक्त मला काय सुनवी आहे. प्लीज माझ्यासाठी चोर शोधा. माझा पाकिटाचा चोर शोधा. आम्हाला निघू द्या. माझी कंप्लेंट लिहून. तुझं एक तर लग्न होत नाही, एवढी नाटकं कशाला करतो रे? अजून एक मुलगी, एक मिनिट, आपल्या त्या रेकॉर्ड्स मधली आहे, पूजा जवळकर नाव आहे तिचं. आत्ताच हाफ मर्डर करून. गप्पा बसा. नाही पूजा जवळकर. गप्पा. तुम्ही तर बोलूच नका आता काहीतरी. आडनावागी जवळ कर. मला नाही करायचंय. शिक्षा पूर्ण झालीये तिची. तुम्ही लग्न चोर शोधा ना. चोर शोधा. बोलताय मला काय करायचंय ते करा. अरे ऐक ना. काय कुठेचा कुठेचा नको नाही. बघूया ना, ऐकणार आहे नाही माझं. बोलायचं का तुझ्याशी? वाह, एकदम डॅशिंग परफॉर्मन्स. मजा आ गया. रसादा छान होता विषय. ऋषिकांत राऊतचा विषय आणि श्रमेशनी लिहिलं होतं. छान, मजा आली. उत्तम सांघिक परफॉर्मन्स होता. प्रिया कडक दिसतीस तू. बाकी सगळं मस्त, मजा आली. नाही आम्हाला असं पाहिजे. वा छान. दाखव एकदा कसं. कमाल ना. नव्हती. छान झालं ते. सई धमाल परफॉर्मन्स होता. मला ह्या रोलमध्ये ईशा तू खूप आवडतेस. म्हणजे तुझा जो ग्राफ असतो तो खूप असा असतो, ते बघायला खूप मजा येते. चेतू, त्यांनी जेव्हा विचारलं ना करशील का लग्न, तेव्हा तू जी रिॲक्शन दिलीस, अशक्य रिॲक्शन होती ती. तू जो वेळ घेतलास ना मध्ये, फार भारी, फार सुंदर, मजा आली. सावत्या मस्त, राऊत छान, हेमंत दादा छान. मी पशाजींची अग्री करते. खूप भारी दिसतेस तू. थँक्यू. मजा आली. थँक्यू.